तुमच्या जेवणात मेलेलं झुरळ आढळलं तर नुसतं ऐकूनच अनेकांच्या पोटात मळमळायला लागेल. अहमदाबाद मुंबई वंदे भारत ट्रेनमधल्या काही प्रवाशांना त्यांच्या जेवणामध्ये चक्क मेलेलं झुरळ आढळलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर IRCTCचे डोळे उघडले आणि त्यांनी जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, बघूया. अहमदाबाद मुंबई वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेलं हे जेवण आणि त्या जेवणात आढळलेलं हे झुरळ. एकाला झुरळ सापडलं म्हणून दुसऱ्या प्रवाशांना देखील त्याला देण्यात आलेलं जेवण तपासलं, तर त्यातही मेलेलं झुरळ. आपल्या पोटात जर चुकून हे झुरळ गेलं तर या भीतीपोटी कोच मधल्या इतर प्रवाशांनी जेवण करणं टाळलं. संतापलेल्या प्रवाशांनी जेवणातल्या मेलेल्या झुरळाचं फोटोशूट सुरू केलं आणि पटापट सोशल मीडियावर व्हायरल केलं. वंदे भारत सारख्या ट्रेन मधल्या जेवणात झुरळ सापडणं ही काही दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नव्हती. IRCTCनं देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि जेवणाचं कंत्राट मिळालेल्या मेसर्स बंद्रावन फूड प्रोडक्ट्स कंपनीला 10 लाखांचा दंड ठोठावला. तसंच या कंपनीचं कंत्राट देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं समजतंय. IRCTCनं या संपूर्ण प्रकरणावर प्रवाशांची माफी मागितली. प्रवाशांना झालेल्या या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. तसंच कंत्राट रद्द करण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे. स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलसाठी किचन सील करण्यात आलंय. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आणि प्राधान्य आहे. IRCTC. जेवणात झुरळ सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. कधी सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या जेवणात मेलेला उंदीर सापडणं, कधी आईस्क्रीम मध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडणं, तर कुठे साप तर कुठे पाल आढळणं, या सगळ्या घटनांवरून आपल्या यंत्रणांची उदासीनता, हलगर्जीपणा आणि जनतेला गृहीत धरण्याची वृत्तीच अधोरेखित होते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.